सांगलीत मक्याच्या कणसात असं शेतकऱ्याने लावलेलं डोकं पाहून सर्वच जण हैराण. पोलिसांच्या पायाखालची मातीच सरकली. सांगली जिल्ह्यातून समोर आलेली ही घटना ऐकून कुणालाही क्षणभर सुन्न व्हावं अशी आहे. साधं शांत हिरवळीने नटलेलं शेत, मक्याच्या उंच कणसांनी भरलेली शेती आणि त्या शेतीत असं काही दडलं होतं ज्याचा थांग पत्ता शेजाऱ्यांनाही नव्हता. पहिल्यांदा कुणालाच संशय आला नाही, कारण दृश्य अगदी नेहमीसारखंच होतं. शेतात मका होता, बाजूला हत्ती गवत होतं आणि एक शेतकरी रोजच्या प्रमाणे काम करत होता. पण अचानक काही हालचाली वाढल्या. शेताच्या दिशेने पोलिसांच्या गाड्या वळल्या. कोणाला काहीच कळेना शेतात काय झालं. शेतकऱ्याला घरातूनच उचलायची चर्चा सुरू झाली. गावागावात भीती पसरली. शेतात काहीतरी भयंकर घडतंय असं बोललं जाऊ लागलं. पोलीस थेट शेतात शिरले. मक्याच्या कणसामध्ये नजर टाकली. सुरुवातीला सगळं नेहमीसारखंच दिसत होतं, पण काही क्षणातच वातावरण बदललं. शांत असलेली ती शेती अचानक संशयास्पद वाटू लागली. मक्याच्या झाडांमधून वेगळीच पाने दिसू लागली. उंच, जाड, देठ पानांची रचना वेगळी, फुले आणि बोंड वेगळी. हत्तीगवताच्या पिकात तर दृश्य आणखीनच धक्कादायक होतं. 3 ते 7 फूट उंच झाड, अगदी शिस्तबद्ध पद्धतीने लावलेली, जणू काही एखादी वेगळीच पीक. पोलिसांनी पाहणी वाढवली. शेतकऱ्याला तिथे ताब्यात घेण्यात आलं. चौकशी सुरू झाली आणि हळूहळू वास्तव समोर यायला लागलं. हे मक्याचं पीक नव्हतं. हे पीक हत्तीगवतातलंही नव्हतं. मक्याच्या कणसांमध्ये हत्तीगवताच्या आड लपवून वाढवलेलं एक बेकायदेशीर पीक. लोकांच्या नजरेत न येण्यासाठी हे पीक मुद्दाम अशा पद्धतीने लावण्यात आलं होतं की वरून पाहिलं तर काहीच संशय येऊ नये. पोलिसांनी पंचनामा सुरू केला. एक एक झाड मोजलं गेलं. पाने, फुले, बोंड वेगळी करण्यात आली. काही झाडं तोडलेली, काही उभी. सगळं पुराव्यासह जमा करण्यात आलं. शेतीतून इतकं मोठं वजन बाहेर येईल याची कुणालाही कल्पना नव्हती. शेकडो किलो वजनाचं ते पीक जप्त करण्यात आलं. हळूहळू बातमी बाहेर आली आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. कारण सांगली जिल्ह्यात तासगाव पोलीस ठाणे हद्दीत मक्याच्या आणि हत्तीगवताच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली होती. तब्बल सुमारे 150 किलो वजनाचा आणि अंदाजे 15 लाख रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला. लोकांना संशय येऊ नये म्हणून हा सगळा प्रकार अत्यंत नियोजनबद्ध केला होता. पण अखेर सत्य उघड झालंच. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केली. प्रकरण पुढील तपासासाठी तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. शांत शेतीत हिरव्या पिकांच्या आड चाललेला हा काळा व्यवसाय आज उघडकीस आला आहे. सांगली हादरली आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे आणि पोलीस यंत्रणा आता अधिक सतर्क झाली आहे. कारण मक्याच्या कणसात फक्त धान्यच नव्हे तर गुन्हाही लपवता येतो हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.